नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जाडखंडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, आपण TET 2025 देत असाल तर त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची ही आपली विनामूल्य सिरीज आहे. आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण मानसशास्त्रीय ज्या काही उपपत्त्या किंवा सिद्धांत असतील त्याच्यावर 2013 पासून तर 2024 पर्यंत TETमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण एक एक करून पाहणार आहोत. आणि यामध्ये आपण महत्त्वपूर्ण आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण असतील त्यावर आपण एक एक करून चर्चा करणार आहोत. कोणत्याही प्रकारे विलंब न करता आपला जो पहिला मानसशास्त्रीय शास्त्रज्ञ आहे बेंजामिन ब्लूम यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की बेंजामिन ब्लूम यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे. तर यांचं वर्गीकरण सिद्धांत आहे. मित्रांनो, आजपर्यंत जन्म आणि मृत्यू यावर प्रश्न विचारण्यात आलेला नाही. फक्त जास्त डीपमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर हे कोणते शास्त्रज्ञ होते, तर हे एक अमेरिकन शिक्षण मानसशास्त्रज्ञ होते. अशा प्रकारचे प्रश्न फ्रेमिंग होण्याचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हे जे ब्लूम आहे हे ब्लूम त्याच्या नावाने ब्लूम टॅक्सॉनॉमी ओळखला जातो. या सिद्धांताला मराठीत ब्लूम वर्गीकरण म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी द टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्स आणि द क्लासिफिकेशन ऑफ एज्युकेशनल गोल्स या नावाचे एक मोठे पुस्तक लिहिले आणि ते 1956मध्ये प्रकाशित करण्यात आले. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की बेंजामिन ब्लूम यांचे वर्गीकरण सिद्धांत आहे आणि ते एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून ब्लूमचे संज्ञात्मक क्षेत्रे जे आहेत ते क्षेत्रे लक्षात ठेवायचे आहे. आणि ते 6 क्षेत्रे कोणकोणते आहेत, तर एक ज्ञान, दुसरं आकलन, तिसरं उपयोजन, चौथं विश्लेषण, 5वं संश्लेषण आणि 6वं मूल्यांकन. याच्या बाहेर तुमचं प्रश्न जाणार नाही. तुमचे ब्लूमचे संज्ञात्मक जे क्षेत्रे हे 6 क्षेत्रे म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यांकन. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणजे उपयुक्त आहेत. त्यानंतर दुसरं आपलं जे मानसशास्त्रज्ञ आहेत ते आहे एडवर्ड थॉर्नडाईक. त्यांची जी उपपत्ती आहे ती आहे प्रयत्न प्रमाद पद्धती. कारण की तुम्ही DED, BEd किंवा MAd केलं असाल तर तुमच्या लक्षात असेल की एडवर्ड थॉर्नडाईक हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी शिकण्याच्या सिद्धांतासाठी ओळखले जातात आणि मुख्यतः प्रयत्न आणि त्रुटी, ट्रायल अँड एरर आणि परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट, त्यांनी शिकण्याचे 3 मुख्य नियम विकसित केले आहे. पहिला आहे तयारीचा नियम, व्यायामाचा नियम आणि परिणामाचा नियम. तयारीच्या नियममध्ये काय, शिकण्यासाठी तयार असणे महत्त्वाचे आहे. काही जर शिकत असाल तर त्याच्यासाठी तुमची पहिले मानसिकता पाहिजे, तयारी पाहिजे. व्यायामाच्या नियमामध्ये सराव आणि पुनरावृत्तीने शिकलेले पक्के होते. मित्रांनो, तुम्ही जर काही नवीन शिकत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा सराव करावा लागणार आहे. पुन्हा त्यांची पुनरावृत्ती करावं लागणार आहे, तेव्हा तुम्ही शिकणार आहे. हे आहे व्यायामाचा नियम. त्यानंतर आहे परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. सकारात्मक परिणाम झालेल्या गोष्टींची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे जर तुम्ही पुन्हा सराव केला असेल आणि त्याच्यात तुम्हाला जर यश प्राप्त झालेलं असेल, सकारात्मक दृष्टिकोन निघालेला असेल त्याच्यातून, तर या गोष्टीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कशी असते, जास्त असते. एक्झामच्या दृष्टिकोनातून एडवर्ड थॉर्नडाईकचे हे जे नियम आहेत, 3 नियम, तयारीचा नियम, व्यायामाचा नियम आणि परिणामाचा नियम, हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे.
आणखीन जर तुम्हाला डीपमध्ये प्रश्न विचारण्यात आला तर हे जे प्रयोग आहे हे प्रयोग त्यांनी कशावर केलेले आहे तर मांजरीवर प्रयोग केलेले आहे. कोडे बॉक्स प्रयोगासाठी ते प्रसिद्ध आहेत, त्यामुळे परिणामाचा नियम विकसित झालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी थॉर्नडाईक यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मानसशास्त्र आणि अध्यापन पद्धतीमध्ये त्यांचे सिद्धांत आजही महत्त्वाचे मानले जातात. तुम्हाला हे जे ते 3 नियम, तयारीचा नियम, व्यायामाचा नियम आणि परिणामाचा नियम, त्यानंतर थॉर्नडाईकने कशावर प्रयोग केला तर हे मांजरीसोबत केलेला कोडे बॉक्स प्रयोगासाठी एक प्रकारे हे प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे हा आपला दुसरा मानसशास्त्रज्ञ आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण आणि दरवेळेला प्रश्न याच्यावर विचारला जातो आणि ते आहे आसुबेल. आसुबेलची कोणती आहे तर अध्ययन व अनुदेशन पद्धती. आसुबेल हे डेव्हिड आसुबेल या मानसशास्त्रज्ञाचे नाव आहे. त्यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक शिक्षण सिद्धांतासाठी ओळखले जातात. हा सिद्धांत नवीन माहिती शिकणाऱ्याच्या आधीपासून असलेल्या ज्ञानाशी जोडून घेण्यावर जोर देतो आणि शिक्षण प्रक्रियेत नवीन माहिती आधीपासूनच्या ज्ञानामध्ये समाविष्ट करण्याची एक पद्धत आहे, ज्याला सबसंपशन थिअरी असे म्हणतात. मित्रांनो, हे जे आहे आसुबेल हे तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. त्यानंतर याने ही जी पद्धती आहे किंवा ही जी उपपत्ती आहे यामध्ये काय सांगितलं की हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत नवीन माहिती शिकणाऱ्याच्या आधीपासून असलेल्या ज्ञानाशी जोडून घेण्यावर जोर देतो. म्हणजे एखादी माहिती आपल्याला आधीपासूनच असेल आणि एखादी नवीन माहिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर ते जे जुनं ज्ञान आहे ते जुनं ज्ञानाचं नवीन ज्ञानाशी जी जोड केलेली जाते किंवा जे कॉम्बिनेशन केलेलं जातं हे या आसुबेल अध्ययन अनुदेशन उपपत्तीमध्ये महत्त्वपूर्ण आहेत. एवढं तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या पद्धतीला सबसंपशन थिअरी असेही म्हणतात. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आसुबेलने आणखीन काय केलं तर आसुबेलच्या मते रट्टा मारण्याऐवजी नवीन संकल्पना आधीच्या ज्ञानाशी जोडणे हे अधिक महत्त्वाचे आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे रट्टा मारणं हे त्यांचं ज्ञानाला म्हणजे जास्त भर देत नाही. रट्टा मारण्याऐवजी नवीन संकल्पना आधीच्या ज्ञानाशी जोडणे हे त्यांनी त्याला महत्त्व दिलेलं आहे. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आसुबेल एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बांदुरा आहे. बांदुराचं काय लक्षात ठेवायचं आहे, उपपत्ती कोणती तर सामाजिक निरीक्षणात्मक. बांदुरा उपपत्ती या संज्ञेचा अर्थ अल्बर्ट बांदुरा यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत असा होतो, ज्यामध्ये व्यक्ती इतरांचे निरीक्षण करून अनुकरण करून आणि मॉडेलिंग करून शिकते. बस एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बांदुरा म्हणजे निरीक्षण करणारा व्यक्ती आहे आणि ते व्यक्तीचे निरीक्षण करून अनुकरण करून आणि मॉडेलिंग करून शिकते. एवढंच लक्षात ठेवायचं. बांदुरा नाव आलं की ऑब्झर्वेशन, निरीक्षण आणि अनुकरण आणि मॉडेलिंग हे जे कन्सेप्ट आहे किंवा हे जे शब्द आहे हे शब्द तुमच्या लक्षात असले पाहिजे. प्रत्यक्ष अनुभव आणि मजबूतीकरणाशिवायही केवळ इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून शिकता येते असं आपलं बांदुरा या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. सामाजिक शिक्षण सिद्धांताची मुख्य तत्त्वे त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यामध्ये आहे निरीक्षण आणि अनुकरण, संज्ञात्मक प्रक्रिया आणि सामाजिक वातावरण. तुम्हाला फक्त हे ऑब्झर्वेशन लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो एकदम शॉर्टमध्ये जर तुमच्याजवळ वेळ नसाल तर महत्त्वपूर्ण मानसशास्त्रीय उपपत्ती आणि सिद्धांत आहे. हे तुमची जे काही तुम्ही जास्तीत जास्त ज्या ठिकाणी राहत असाल
तुम्ही भिंतीवर हे लावू शकता. ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे. थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद पद्धती आहे, त्यांनी प्रयोग मांजरावर केलेला आहे. पॅव्लोव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे, त्यांनी प्रयोग कुत्रावर केलेला आहे. त्यानंतर स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती आहे, प्रयोग त्यांनी कबूतरवर केलेला आहे. कोहलर-कोप्पा मर्मदृष्टीमूलक प्रयोग चिंपांजीवर केलेला आहे. आसुबल अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आहे. कर्टलेविन क्षेत्रीय उपपत्ती. बांदुरा सामाजिक निरीक्षणात्मक. ब्रुनर ज्ञानात्मक उपपत्ती. जीन पियाजे बोधात्मक विकास उपपत्ती. टोलमन संकट अध्ययन उपपत्ती. हल पद्धतशीर वर्तन. डॉक्टर फोबेल किंडरगार्टन पद्धती. डॉक्टर मॉन्टेसरी पद्धती. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग स्वयं संशोधन पद्धती. तुम्हाला 5 किंवा 6 मार्क जर कव्हर करायचे असेल तर त्याच्यासाठी ह्या ज्या काही 15 उपपत्ती आहे हे तुम्हाला जास्तीत जास्त वेळा वाचन करावं लागणार आहे. हे जर तुम्ही एवढं वाचन केलं, तुमच्या लक्षात आलं की कोणाची कोणती उपपत्ती आहे, तर तुम्हाला 5-6 मार्क आरामाने भेटू शकतात. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ TET संदर्भात आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर माझा दिनेश झाडखंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही TETची तयारी करणारे मित्र असाल त्यांनाही शेअर करा. धन्यवाद.